हिंदू धर्मात लग्नाला एक पवित्र बंधन मानले जाते। जर कोणत्याही स्त्रीने हे नाते मोडले आणि दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवले तर आपल्या गरुड पुराणानुसार तिला मृत्यूनंतर भयंकर यातना सहन कराव्या लागतात आणि अगदी कठोर शिक्षा देखील दिली जाऊ शकते। यात छळाचा एक प्रकार म्हणून महिलेला धगधगत्या अग्नीत काठीला बांधून त्या अग्नीच्या वर ठेवले जाते आणि ती काठी यमाच्या सेवकांद्वारे गिरणीसारखी फिरवली जाते। त्यानंतर शिक्षा म्हणून त्या महिलेला चक्कीवर बसवले जाते, काटेरी पलंग घालून तिला झोपवले जाते। नंतर तिला लांब दोरीने बांधून उकळत्या तेलात तळले जाते आणि ही भयानक शिक्षा तोपर्यंत दिली जाते जोपर्यंत तिने केलेल्या चुकीच्या कृत्यांचा पश्चाताप होत नाही। गरुड पुराणानुसार शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्या स्त्रीला पृथ्वीवर शिक्षा भोगण्यासाठी कीटकाच्या रूपात जन्म मिळतो आणि या रूपात जन्म घेतल्यानंतर तिच्याकडून केलेले चुकीचे कृत्य पूर्णपणे नष्ट होईपर्यंत तिला पृथ्वीवर राहावे लागते। जर या प्रजातीत राहून तिने केलेल्या पापांची शिक्षा तिने भोगली नाही तर तिला पुन्हा मृत्यूचे स्वामी यमराजांसमोर हजर केले जाते आणि जर तिने त्या प्रजातीत राहून कोणतेही पाप केले नसेल तर तिला पुढचा जन्म पुन्हा मानवी रूपात मुलगी म्हणून मिळतो। म्हणूनच गरुड पुराणानुसार असे म्हटले जाते की आपण नेहमी चुकीचे कर्म करणे टाळले पाहिजे, अन्यथा आपल्याला देखील मृत्यूनंतर अशाच भयानक शिक्षेस सामोरे जावे लागेल जे आपल्या पापांच्या आधारे गरुड पुराणात लिहिलेले असेल।